सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे। आधी महापालिकेला जकात व एलबीटी सारख्या स्थानिक करांद्वारे मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्हायचे, परंतु हे विशेष अधिकार संपुष्टात आल्यानंतर महापालिकेला केवळ मालमत्ता कर आणि बाजार परवाना विभागाद्वारे महसूल मिळत आहे। मनपाला त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहावे लागते। त्यामुळे मनपा येत्या आर्थिक वर्षात अतिरिक्त खर्चात कपात करून आर्थिक ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करणार आहे। तसेच अनावश्यक खर्चही टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे। मनपाचे अर्थसंकल्प 900 कोटी रुपयांचे आहे, परंतु अर्थतज्ञांच्या मते त्यात फारसा दम नाही, कारण मनपाचा अपेक्षित खर्च आणि उत्पन्नात फार मोठी तफावत आहे। त्यामुळे अर्थसंकल्पातील तोटा दरवर्षीच वाढत आहे। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी केली जाणारी विकास कामे रखडली असून ती पूर्ण करताना मनपाची चांगलीच दमछाक होत आहे। येत्या आर्थिक वर्षात प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे। या अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्याही घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनपा आयुक्तांनी स्वतः मालमत्ता कराची 100% वसुली करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे। मागील वर्षी मनपाला मालमत्ता कर अपेक्षेनुसार मिळवता आला नाही, यंदाही ती स्थिती नको असे प्रयत्न सुरू आहेत। ज्या क्षेत्रातून फारसा लाभच होत नाही त्याबाबत जपून वागण्याचे धोरणही अवलंबले जाण्याची दाट शक्यता आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।